गणेशभाऊ कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त डिंभेखुर्द येथे भव्य फराळ वाटप उपक्रम उत्साहात संपन्न। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक, पुणे जिल्हा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, भीमाशंकर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष व शारदा प्रबोधिनी पिंपळगाव घोडे याचे विश्वस्त श्री गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा डिंभेखुर्द, भीमाशंकर फाटा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे भव्य फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचा शुभारंभ हरिभक्त परायण पांडुरंग महाराज येवले तसेच आंबेगाव तालुक्याचे माजी उपसभापती नंदकुमार सोनवले यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। श्रावणी सोमवारच्या पवित्र पर्वावर भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पुणे जिल्हा व राज्यभरातून येणाऱ्या हजारो शिवभक्तांचं स्वागत करून त्यांना फराळाचे वाटप करण्यात आले। तसेच या प्रसंगी सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश बोऱ्हाडे यांच्या भावगीत व भक्तिगीतांच्या सुरेल गायनाचा बहारदार कार्यक्रम पार पडला। त्यांच्या भक्तिमय स्वरांनी उपस्थित शिवभक्त आणि ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले। या प्रसंगी आंबेगाव तालुका व पुणे जिल्हा परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून गणेशभाऊ कोकणे यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन स्क्विरल रिसॉर्ट अँड वॉटर पार्क, शिनोली मायंबावाडी, गणेशभाऊ कोकणे मित्रमंडळ तालुका आंबेगाव व दत्ताभाऊ कोकणे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते। या सोहळ्यास दोन्ही मित्रमंडळांचे कार्यकर्ते, महाळुंगे सुपेधर, डिंभेखुर्द, डिंभेबुद्रुक, शिनोली व कानसे या समस्त ग्रामस्थांसह आंबेगाव तालुक्यातील संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी आमच्या महाळुंगे गावचे सुपुत्र, आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय श्री गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन सालाबादप्रमाणे या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज या कार्यक्रमाच्या प्रथम दिवशी श्रावणी सोमवार असल्या कारणाने या ठिकाणी भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी, त्याचप्रमाणे गणेशभाऊ मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज सकाळी 9 वाजता आदरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराज येवले यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। आणि आदरणीय गणेशभाऊ कोकणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी गणेशभाऊ मित्रमंडळाच्या वतीने सकाळपासून या ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी गुरुवारी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। तर या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी गणेशभाऊ कोकणे मित्रमंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो। त्याप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण आपल्या आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक व आपल्या पश्चिम पट्ट्याचं भूषण आदरणीय गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे अनेक विविध उपक्रम करत असतो। त्याप्रमाणे आज डिंभेखुर्द या ठिकाणी श्रावणी सोमवार निमित्त सालाबादप्रमाणे आजही आपण फराळ वाटपाचं खूप मोठ्या संख्येनं आपल्या गणेशभाऊ कोकणे मित्रमंडळातर्फे आपण नियोजन केलं होतं आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा समारंभ देखील या ठिकाणी पार पडला। यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने उद्यापासून 2 दिवस आपल्या पंचक्रोशीतील जेवढ्या प्राथमिक शाळा असतील सर्वांना आपले शैक्षणिक साहित्य वाटप आपल्या मित्रमंडळातर्फे होणार आहे। त्याचप्रमाणे गुरुवारी 27 ऑगस्ट या ठिकाणी गीतमाला मंगल कार्यालय पिंपळगाव या ठिकाणी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल। दरवर्षी गणेशभाऊ कोकणे मित्रमंडळाच्या वतीने आपण अनेक सामाजिक उपक्रम करत असतो। त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, त्याचप्रमाणे काही समाज प्रबोधनाचे देखील कार्यक्रम आपल्या मंडळातर्फे पार पाडले जातात। आणि या कार्यक्रमाला देखील आपल्या सर्व जणांचा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपला प्रतिसाद पण भेटत असतो। तरी आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा गणेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। श्रीराम माळुंगे गावचे सुपुत्र, सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेलं स्क्विरल रिसॉर्ट आणि स्क्विरल रिसॉर्टचे निर्माते, भीमाशंकर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, शारदा प्रबोधिनीचे विश्वस्त
आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक आदरणीय गणेशभाऊ श्रीरंग कोकणे भाऊंचा 50वा हा वाढदिवस सोहळा आपण 27 ऑगस्ट रोजी गीतमाला मंगल कार्यालयामध्ये सादर करतोय आणि तो करत असताना महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त परायण समाज सेवक समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्या पूर्वी प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि ह्या दुसऱ्या सोमवारी महादेवाचं मंदिर 12 ज्योतिर्लिंग क्षेत्रापैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर आणि या भीमाशंकरच्या महादेवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अनेक भाविक जात असतात आणि हे भाविक जात असताना समाज माझ्यासाठी काय करतो त्याच्यापेक्षा समाजासाठी मला काय करता येईल ही नेहमीच भावना आपल्या परिसराचं वैभव गणेश भाऊ यांच्या मनामध्ये असते। मग त्या ठिकाणी मुलांना शालेय उपयोगी वस्तू वाटप असो, आरोग्याचं शिबिर असो, डोळ्यांचं शिबिर असतो किंवा माळींसारखी घटना घडली असो त्या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून त्या गरजूंना मदत असो, असे अनेक उपक्रम भाऊंच्या या संस्थेच्या माध्यमातून केले जातात आणि आजच्याही या खरतर दिवशी हा भीमाशंकरचा फाटा आणि या फाट्यावरती गणेशभाऊ मित्रमंडळातील गणेश भाऊंचं एक बंधुतुल्य असणारं व्यक्तिमत्व, आपल्या राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष युवकांचं स्थान आदरणीय दत्ताभाऊ श्रीरंग कोकणे, त्याच्यामध्ये आमचे व्हाईस चेअरमन दीपक भाऊ कोकणे, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी आदरणीय आमचे किरण भाऊ कोकणे, संतोष भाऊ कोकणे, यज्ञेशजी कोकणे, मनोजजी कोकणे, अशा अरुणदादा कोकणे, गणपत भाऊ ढेरंगे, डेप्युटी सरपंच सराम बाळुंगे, असे अनेक मान्यवर, खर तर गोविंद भाऊ कोकणे, खंडू शेठ कोकणे, ही अनेक मान्यवर मंडळी आहेत, त्यांचं नाव घेता येईल की याच्यामध्ये प्रामुख्याने ते सहभाग घेतात, अनेक हात या ठिकाणी एकत्र येतात आणि हा उपक्रम साजरा करत असतात। आणि आजच्याही दिवशी मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो की सकाळी महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन, आपल्या संप्रदायाचं भूषण गुरुवर्य पांडुरंग महाराज येवले त्यांच्या समवेत आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती नंदकुमारजी सोनावले, त्याचप्रमाणे माजी सभापती सुभाषरावजी गेंगे, त्याचप्रमाणे सुभाषरावजी तळपे, आदिवासी सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र गेंगे, त्याचप्रमाणे विद्यमान या ठिकाणी चेअरमन सुनीलजी गेंगे, ही अनेक मान्यवर मंडळी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होती। महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांना हार अर्पण करून त्या ठिकाणी महाराजांच्या शुभ हस्ते खिचडी फराळाचं वाटप अनेक या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या भाविकांना दिलं जातं आणि ते अविरत कार्य जोपर्यंत श्वासाश्वास आहे तोपर्यंत या ठिकाणी ते करण्याचा मानस गणेश भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं केला जातोय आणि तो प्रत्येक वर्षी करणार। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश ऑडिओ प्रस्तुत, या ठिकाणी खरंच देवांच्या गीतांचा कार्यक्रम सुद्धा सुंदर असा ट्रॅकच्या माध्यमातून केला जातोय। माझे सहकारी मित्र किरणजी महाजन असेल, गायिका या ठिकाणी राजश्री अवचट असतील, यांच्या माध्यमातून हा सुंदर असा भक्तिगीतांचा कार्यक्रम सुद्धा आपण या भाऊंच्या मित्रमंडळाच्या वतीनं आयोजन केलं, त्याचंही सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आता बरोबर सकाळी 9 वाजल्यापासून आता 1 वाजत आलेले आहेत आणि तो फराळाचा कार्यक्रम अविरतपणे या ठिकाणी चालू आहे। असाच कार्यक्रम पुढील सुद्धा वेळात चालू राहणार आहे, असंच या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि आपल्या या कार्यक्रमाला धन्यवाद आणि सदिच्छा शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय भीमाशंकर।